राज्यामध्ये लवकरच प्लास्टिक फुलांवर बंदी घातली जाणार आहे, कारण या प्लास्टिक फुलांमुळे फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. शिवाय त्यामुळे कर्करोगासारखे असाध्य आजार होण्याची सुद्धा भीती व्यक्त होतीये. त्याबाबतचा हा खास रिपोर्ट बघूया. प्लास्टिक फुलांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान. प्लास्टिक फुलांमुळे कॅन्सर, नपुंसकत्वाचाही धोका. प्लास्टिक फुलांवर लवकरच महाराष्ट्रात बंदी. लाल चुटूक, पिवळी धम्मक, शुभ्र धवल आणि केशरी डोळ्यांचं पारणं फेडणारी जरबेराची ही आकर्षक रंगीबेरंगी फुलं. त्याशिवाय झेंडू, शेवंती आणि गुलाबाची रंगीबेरंगी फुलं. गणेशोत्सव असो नाहीतर कोणताही सण उत्सव, फुलांशिवाय सजावट आणि आरास पूर्णच होत नाही. पण या फुलांना सध्या ग्रहण लागलंय, ते म्हणजे प्लास्टिकच्या फुलांचं. अवघ्या 2-3 दिवसात कोमेजून जाणारी ही निसर्गातली फुलं. मात्र कृत्रिम फुलांनी त्यांचं मार्केटच डाऊन करून टाकलंय. प्रदीर्घ काळ टिकणारी, कधीही काढून ठेवता येणारी आणि खिशाला परवडणारी स्वस्तात मस्त प्लास्टिकची फुलं. मात्र ही कृत्रिम फुलं तुमचं आरोग्य धोक्यात आणू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांमुळे होणाऱ्या नुकसानीचा पाढाच विधानसभेत मांडला. प्लास्टिकची फुलं आरोग्याला घातक. भारताचा शत्रू असणाऱ्या चीनमध्ये बहुतांशी प्लास्टिक फुलांची निर्मिती होते. फुलं बनवण्यासाठी मेटॅलिक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साईड अशा घातक वायूंचा वापर होतो. या वायूंचा विषारी गंध कृत्रिम फुलांतून नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जातो. त्यामुळे कॅन्सर सारखा दुर्धर आजार होऊ शकतो. कृत्रिम फुलांना दिलेला पिवळा अर्थातच झॅन्थिन हा रंगही कॅन्सरला निमंत्रण देतो. शिवाय पुरुषांचे टेस्टिस आणि महिलांच्या ओव्हरीज मध्ये हे वायू पसरून वंध्यत्व येतं. प्लास्टिक फुलांच्या माळा भारतात पाठवून देशाचा जननदर घटवण्याचा कुटील डाव चीननं आखलाय, असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पुढारी न्यूजशी बोलताना केला. माझ्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने जो फटका बसतो तो फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे प्लास्टिकची फुलं जे परदेशातून येत आहेत किंवा कृत्रिम फुलं येत आहेत, त्याच्यावरचे जे रंग आहेत ते टायटॅनियम ऑक्साईड किंवा मेटॅलिक ऑक्साईड बेस्ड रंग आहेत. आणि त्या रंगांमुळं आज जो कॅन्सरचा धोका आहे आणि वंध्यत्वाचा धोका हा फार मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं मारक हे फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे ही फुलं फार त्रासदायक. कोरेगाव मतदारसंघातील म्हसवे हे फुलशेतीत अग्रेसर असलेलं गाव. राज्यात फुलांचे गाव अशी या गावाची ओळख. मात्र प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांच्या फुलशेतीवरही गंडांतर आलंय. प्लास्टिक फुलांच्या अतिक्रमणामुळे गावातील वेअरहाऊस बंद पडलेत. प्लास्टिकच्या फुलांमुळे फुलशेतीवर संक्रांत. राज्यात 3 लाख शेतकरी फुलशेती करतात. शेतकरी आणि मजूर मिळून 20 लाखांपेक्षा अधिक लोकांचं पोट फुलशेतीवर अवलंबून आहे. मात्र प्लास्टिक फुलांमुळे 20 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आलाय. 7-8 वर्षांपूर्वी फुलशेतीची उलाढाल तब्बल 2000 कोटी रुपये इतकी होती. मात्र आता कृत्रिम फुलांची उलाढाल 1200 कोटी रुपये इतकी वाढलीये. नैसर्गिक फुलशेतीवर कृत्रिम फुलं विक्रीमुळे गंडांतर आल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलंय. त्यामुळं प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी आमदार महेश शिंदेंनी केली आहे. तर याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. 20 ते 25 आमदारांची विधानसभेत जी विधान भवनामध्ये आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पर्यावरणचे सेक्रेटरी होते, इतर सगळे लोक होते. त्याच्यामध्ये त्याने आम्हाला शब्द दिला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्या टेक्निकल गोष्टी तपासून पाहिल्या. असा GR काढायचा ठरला जो कुणीही न्यायदेवतेच्या पुढे चॅलेंज केला तरी सुद्धा तो टिकला पाहिजे. अशा पद्धतीचा GR काढण्याचं आश्वासन 10 दिवसात काढण्याचं आश्वासन आम्हाला या राज्य सरकारच्या वतीनं आमदारांना देण्यात. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी येईल तेव्हा येईल. मात्र नागरिकांनीही कृत्रिम फुलांचा वापर टाळायला हवा. देवाच्या चरणी अर्पण केली जाणारी फुलंच नकली असतील तर देव आशीर्वाद तरी कसा देणार.
साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.